हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर तुम्हाला तर दिसतच आहे की आता माझं कपाट आलेलं आहे। कपाट ऑर्डर करून ना पूर्ण 15 दिवस झाले होते बरं का, पण माझं कपाट काय आलं नव्हतं का, तर ते सारखं मला जो कलर पाहिजे ना तो कलर त्यांच्याकडं होता, पण त्याचा ना जरा फिनिशिंग वगैरे चांगली नव्हती, त्यामुळे मग त्यांना बनवायला वेळ लागला। 8 दिवसात देतो म्हणलेले त्यांनी 15 दिवस लावले। त्यानंतर मग कपाट कसं तरी आलं आणि छोटंसंच आहे बरं का, जे की माझ्या लेकीच्या कमाईतून घेतलेलं म्हणू शकता। म्हणजेच लाडक्या लेकीचे पैसे आलते ना, म्हणजे लाडक्या लेकीच्या योजनेचे, तर त्याचेच मी हे कपाट घेतलेले आहे। तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे, आणि खरंच खूप छान कपाट आहे। मला मोठ्या कपाटाची गरज नव्हती। सध्या माझं जे पत्र्याचं कपाट असतं ना ते एक माझ्याकडे आहे, आणि हे एक आहे। म्हणजे ह्याच्या तुम्हाला पुढे ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहायला पण भेटेल की मी कसं कपाट यूज करत होते। अगदी त्याचं एक दारसुद्धा नव्हतं, तिजोरी, एक छोटीशी तिजोरी असते ना आपली ती पत्राची, तेच होतं माझ्याकडं, आणि त्याला दरवाजा होता, पण याच मुलांनी म्हणजे असं सारखं काढणं वगैरे, त्यामुळं ते दार जरा खराब झालं आणि ते निघालं होतं। तर इथे रायांशला कळालं की आपल्याला घरी कपाट आलेलं आहे, तर तो बघा किती खुश झाला। कारण त्याने जेव्हा कपाट घ्यायचं ठरवलं होतं ना, तेव्हा म्हणे इथे फक्त माझे कपडे असणार हा मम्मी। मग त्याला आता काय कळतं, पण म्हटलं हा ठीक आहे, तुझंच असणार आहे, म्हटलं तुझेच कपडे असणार आहे याच्यामध्ये। तर तो खूप खुश झाला आणि एकदमच मला ना मिठी मारायला आला बरं का तो। आता ह्याला एवढं काय खुश व्हायला पाहिजे काय कळालंच नाही, पण जाऊ द्या म्हटलं। त्याचा आनंद बघून मी पण खुश झाले, आणि बघू शकता कशी मिठी मारायला आला तो। म्हटलं चला आता तुझे आपण कपडे ठेवूया। मग त्याच्या आधी मला म्हटलं पुसून वगैरे घ्यावं लागेल, नंतर मी ठेवेल, तू आवरून घे, कारण आज जर नाही पण उद्या आम्हाला गावाला जायचं आहे, त्यासाठीही मला कपडे काढायचीच होती। त्यामुळं म्हणलं चला आता ते कपाट हे रिकामं करावं, जेणेकरून कसं आहे त्यात मग जास्त कपडे भरू शकते मी ह्याच्यात। पण म्हणलं आता सध्या ज्या कपाटामध्ये होतं ना त्याचं दार निघालेलं आहे, त्याच्यात मग आम्ही गावाला जर गेलो आता 4-5 दिवस मोडतील आमच्या गावाकडं, तर मग ते कपाट त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या पाली वगैरे जायची मला भीती वाटते बरं का। म्हणून मी मुलांचे कपडे काढून ह्याच्यात टाकावं असं म्हटलं, आणि तुम्ही बघू शकता कपाट किती सुंदर आहे। म्हणजे आपल्या ते फॅमिली पुरतं आहे बरं का, म्हणजे छान वाटतं आपल्या मुलांचे कपडे। चाललं होतं माझं की इथं मुलांचेच कपडे वगैरे ठेवावं नाही का डेलीचे, पण मला असं वाटतं की ह्याच्यात जर मी कपडे ठेवले ना तर पोरं काय रोजच काढायला बसले, सारखं कपाट ओपन करतात। आणलं तेव्हापासून तर सारखं त्या कपाटाला झटतात, कसं 9चे 9 दिवस असतात ना त्या टाईप चालू आहे बघा सध्या घरामध्ये। मग इथं मी पूर्ण पुसून घेतलेलं आहे, आणि मला आता मग हे पण करून मला बाहेर पण जायचं आहे, कारण ह्यांना चप्पल वगैरे आणायची। आणि आमचा एक असा मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना की आम्हाला आळंदीमध्ये आणि आसपासच्या दुकानामध्ये कोणत्याच गोष्टी पसंत पडत नाही, कारण आम्ही पिंपरी मार्केटचं आहे ना तिथं राहिलं होतं ना, त्यामुळं आम्हाला फक्त पिंपरी मार्केटमधल्याच वस्तू आवडायला लागल्यात। त्यामुळं म्हणलं आता तर पिंपरी मार्केटला तर काही जाणं पॉसिबल नाही एवढ्या लांब फक्त एका चप्पलसाठी। तर हे म्हणले चला आपण भोसरीला जाऊया, आणि भोसरीला आम्ही पहिलं राहिलेलो आहोत, मग तिथे पण छान भेटतात म्हणे, चला आपण बघून येऊ, कारण ऑप्शन असतात ना, हे नाही ते नाही दुकान वगैरे, मग तिथे जाऊन घेऊत असं म्हणतात ते। त्यामुळं मला इथं पूर्ण उरकायचं होतं हे सगळं, आणि पुसून घ्यायचं होतं। साधं मी ओल्या कपड्यांनीच, म्हणजे आधी कोरड्या कपड्यांनीच पुसून घेऊन मग थोडंसं ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं होतं बरं का। आणि कपाट तर माझं लगेच स्वच्छ झालं, त्यामुळं मी म्हणलं की आता लगेचच आपण थोडंसं उघडं ठेवलं होतं मी थोडा वेळ, जेणेकरून त्यातला थोडासा स्मेल जाईल। स्मेल काय नसतो, फक्त लाकडी किंवा मग त्या कलरचा तेलाचा वास असतो। मग थोडासा वेळ मी ओपन करून ठेवलं आणि पूर्ण वास जाऊ दिला, आणि त्यानंतर मग तुम्हाला आता मी कपाट दाखवते की हे बघा मी असं कपाट यूज करत होते, जे की ह्याच्यात डेली वेअरचेच कपडे होते का, म्हणजे मुलांचे माझे एवढेच होते। आणि ह्याच्या साईडला एक कपाट आहे, ज्याच्यात माझ्या सगळ्या साड्या, ह्यांचे ड्रेस वगैरे आहे, तेही मी एक दिवस तुम्हाला ते कपाट दाखवेल। पण म्हणलं आता सध्या ह्या कपाटाला बाय बाय करूया, आणि आपल्या नवीन कपाटामध्ये सगळे कपडे ठेवूया। आणि मी आता एक घडे घालून अजिबात कपडे ठेवणार नाही बरं का, मला अजिबातच वेळ नाही आज, त्यामुळे मी असे सगळे कपडे ह्याच्यामध्ये आणून टाकणार होते, जेणेकरून आता तिकडलं शिफ्टिंग इकडं होऊन जाईल, आणि नंतर आल्यानंतर ना मस्त असं सगळं सेट करणार आहे, ते हे तुम्हाला मी नक्की पुढं दाखवेल। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे ना नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आता तुम्हाला हे अस्तव्यस्त दिसतंय बरं का, पण मी असेच कपडे ठेवणार नाही अजिबात, ह्याच्यात खूप छान कपडे ठेवणार आहे मी, पण सध्या मी ह्याच्यामध्ये असं सगळं लोड करून टाकलंय, आणि हे असं काहीतरी दिसतंय। आणि आता मला जे गावाला कपडे घेऊन जायचे ते कपडे मी साईडला काढलेत, आता मला ह्याच्या पूर्ण घड्या करायच्यात आणि बॅगही भरायची। कॉक कुणाचे आहेत? हां
कुठे घालतात? कुठे घालतात? इथं. ओके दे. हां उद्या उद्या घालायची गावाला जात उद्या तू ठेवून दे. त्यानंतर ना 4 वाजता हे आले होते. आल्यानंतर ना लगेचच काय आम्हाला निघायला होत नाही कारण मुलांचं उरकायचं असतं. आणि मी आता राहायला आणलं नव्हतं, फक्त सह्याद्रीला आणलं होतं. आणि इथं बघू शकता साई मंदिर. कुणाला माहिती असेल माहिती असेलच जे की आळंदीच्या शेजारी पाजारी राहत असतील त्यांना साई मंदिर. ह्या साई मंदिराची पण टूर मी एकदा नक्की देईन. छान वाटत होतं बरं का. बऱ्याच दिवसांनी मी ह्या टायमिंगला आले होते आणि तेही पावसामध्ये. आणि त्यामुळे वातावरण बघू शकता, संध्याकाळचं वातावरण आहे सध्या तर किती सुंदर आणि असं स्पष्ट दिसतंय. आणि पण आम्ही ह्या टाईमला येऊन पण चुकीच केली बरं का, कारण ना एवढी ट्रॅफिक लागली होती आणि सह्याद्री काय दिवसभर झोपली नव्हती, त्यामुळे ती लगेचच झोपून गेली. आणि मला माहिती होतं रायांश पण दिवसभर झोपला नव्हता, तोही 5 मिनिटात अगदी रिक्षात लगेचच झोपला असता, त्यामुळे मी त्याला आणलं नाही. आणि इकडे बघा हा आहे आळंदी भोसरी मार्ग, जो की ना पूर्ण मार्केट असं भरलेलं असतं. आता पावसामुळं तरी नाही आहे आणि तेवढीच ट्रॅफिक असते, तेवढीच पब्लिक असते आणि तेवढेच स्टॉल असतात बरं का कपड्यांचे, सगळ्या वस्तूंचे घरा इथं. त्यामुळे हे एक शगुन चौकापेक्षा थोडंसं कमी आहे, पण ठीक आहे, नसण्यापेक्षा ना मार्केट खूप छान होतं. आणि हे मार्केटमध्ये आम्ही बऱ्याचदा पहिलं यायचो बरं का. मी लग्नाच्या आधी पहिलं पिंपरी माहिती नव्हतं, माहिती असलं तरी लांब होतं, त्यामुळे जास्त करून भोसरीलाच यायचं काही घ्यायचं असलं ना. त्यामुळे इथला मार्केट आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि आम्ही लग्न झाल्याच्या नंतरनं थोडे दिवस इथे पण राहिलो होतो. फायनली ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत आम्ही आलो बरं का. आणि तुम्ही इथं बघू शकता 12 गाव दुसरी तेव्हा 1 गाव भोसरी, असं एक वाक्य तिथं लिहिलेलं होतं आणि खूप छान होतं बरं का. त्यानंतर पुढं ना छत्रपती शिवाजी महाराजांचा ना पुतळा खूप छान आहे बरं का. आणि तिथंच सगळा बस स्टॉप आहे, तिथे सर्व बस स्टॉप म्हणजे बस तिथेच थांबतात. त्यानंतर फायनली चप्पलचे दुकान सापडले बरं का, कारण पावसामुळे किंवा इकडं ट्रान्सफर झालेत काय की जास्त दुकानं त्या साईडनं आम्हाला दिसलेच नाही. इथे आल्यानंतर सह्याद्री उठली आणि बघा उठल्यानंतर तिला किती आळस आलेलं आहे. आणि तिचं पण चाललं होतं की मला पण एक चप्पल घ्यायचे. त्यांची चप्पल घेतली आता होते मला घ्यायचं, पण मला काय कोणत्याच चप्पल आवडत नव्हत्या. शेवटी मला अशी पावसाळीच घ्यायची होती, अशी काय स्टँडर्ड अशी भारी नव्हती घ्यायची, जेणेकरून स्टोन बेनची रेग्युलर यूजसाठीच घ्यायची होती. म्हणलं इथे गावाला पण जाऊन होईल आणि इथे पण वापरता येईल अशीच घ्यायची होती. पण मला काय तिथं चप्पल आवडलीच नाही. शेवटी मी बिना चप्पल घेताच वापस आली बरं कारण नंतर शेवटी मी आळंदीतच घेतली. पण तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता इथले पुढचे व्हिडिओ जर आपले ना गावाकडचे असतील, म्हणजे आता जाण्याचा एक व्हिडिओ टाकेल मी, त्यानंतर गावाकडले व्हिडिओ असतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.